देशातल्या जनतेचे आभार मानतो। मोदी साहेबांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळावर या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं मी मनपूर्वक स्वागत करतो। मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली 12 वर्षात भारताने अनेक क्षेत्रामध्ये जी क्रांती अनुभवली, देशातील 147 कोटी जनता या क्रांतीची साक्षीदार आहे। तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रती आपल्या फाईलवरती प्रथम स्वाक्षरी केली की शेतकऱ्यांच्या सर्वोच्च कामाकरता त्यांच्या निर्णय घेण्या PM किसान सन्मान निधीचा पहिली फाईल त्यांच्याकडे झाली मोदी साहेबांकडे। देशाचे सूत्र हाती घेतल्यानंतर त्याच्यामुळे त्यांनी PM किसान सन्मान निधीचा फाईलवर प्रथम स्वाक्षरी पहिली स्वाक्षरी ही त्यांनी केली। म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, सर्वोच्च प्राधान्य सूत्र हाती घेतल्यानंतर देशाच्या पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या प्रती पहिला निर्णय हा त्यांनी घेतला। पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4.3 लाख कोटी रुपये जमा झालेले आहेत। किसान क्रेडिट कार्डच्या द्वारे 7 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना अंदाजे 10 लाख कोटी रुपयांची परवडणारी कर्ज मर्यादा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। हे म्हणजे त्यांनी घेतलेले जे महत्त्वाचे निर्णय आहेत त्याचे हायलाईट्स मी आपल्यासमोर या ठिकाणी वाचत आहे। त्याचबरोबर आपण पाहतोय की DBT अंतर्गत थेट बँक खात्यात पैसे पाठवून लाखो बनावट लाभार्थ्यांना हटवण्यात आलं। त्यामुळे देशाच्या तिजोरीचे 4.31 लाख कोटींची बचत झाली। म्हणजे खरा लाभार्थी जो आहे तो DBTच्या माध्यमातून थेट डायरेक्टली त्याच्या अकाउंटला पैसे जमा झाले। त्याच्यामुळे आपला नवा भारत कसा स्वस्त बनू शकतो, कशा पद्धतीने आपण काम करू शकतो आणि त्याच्याबरोबर आजच्या देशाच्या सीमा आणि अंतर्गत सुरक्षा अत्यंत मजबूत आहेत। सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ल्यासारख्या कारवायांनी हे स्पष्ट त्यांनी केलं आहे आणि एक नवा भारत तो स्वस्त बसून राहत नाही तर प्रत्युत्तर देऊ शकतो, याचं समर्पक उत्तर मोदी साहेबांनी घेतलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या निर्णयाच्या माध्यमातून व्यक्त झालेलं आहे। आज देश सरकारच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे देश आज नक्षलवादापासून मुक्त झाला आहे आणि रेड कॉरिडॉर आता ग्रीन ग्रोथ कॉरिडॉर म्हणजे ग्रीन ग्रोथ झोन याच्यामध्ये रूपांतरित झाला आहे। म्हणजे नक्षलवादचं विमोड करण्यात आलेलं आहे। गृहमंत्र्यांनी ज्या पद्धतीने पुढाकार घेऊन मोदी साहेबांच्या आदेशाप्रमाणे नक्षलवादाचा बिमोड केला, जो रेड कॉरिडॉर मानला जात होता तो आता ग्रीन ग्रोथ झोन म्हणून आज ओळखला जाऊ लागलेला आहे। त्यामुळे 12 वर्षाची कारकिर्दी ही आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने उचललेले एक उल्लेखनीय असा प्रवास हा 12 वर्षाचा हा ठिकाणी झालेला आहे। त्याचबरोबर मोदी सरकारच्या काळात जनधन योजनेच्या अंतर्गत 58 कोटीहून अधिक बँक खाती उघडली, ज्यापैकी 32 कोटीहून अधिक महिला आहेत। कोरोना महामारीच्या पासून 81 कोटीहून अधिक नागरिकांना मोफत रेशन पुरवण्यात आलं। गरिबांना वैद्यकीय खर्चापासून वाचवण्यासाठी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 60 कोटीहून अधिक आरोग्य कार्ड जारी करण्यात आले, ज्यामुळे 5 लाख रुपयापर्यंतचा मोफत उपचारांची हमी मिळते। याशिवाय प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत 58 कोटीहून अधिक लोकांना भक्कम सुरक्षा कवच प्रदान झालेलं आहे। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आपण पाहिलं आपल्या क्लिपिंगमध्ये 4 कोटीहून अधिक कुटुंबांना पक्की घरं ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून 11 कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन देऊन त्यांना धुरापासून मुक्त करण्यात आलेले आहे। जल जीवन मिशन अंतर्गत 16 कोटीहून अधिक कुटुंबांना नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवण्यात आले आहे। स्वच्छ भारत मिशनने 12 कोटीहून अधिक शौचालय बांधून स्वच्छतेच्या क्षेत्रात एक नवीन क्रांती ही घडून आणलेली आहे। पथविक्रेत्यांसाठी PM हॉकर्सच्या बाबतीमध्ये PM स्वनिधी योजनेअंतर्गत 74 लाखाहून अधिक लोकांना कुठल्याही त्रासाविना कर्ज मिळत आहे।
मुद्रा योजनेअंतर्गत लहान व्यवसायासाठी 57 कोटीहून अधिक तारणमुक्त कर्ज हे वितरित करण्यात आलेलं आहे. लहान कारागिरांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या 30 लाख लोकांना फायदा या विश्वकर्मा योजनेमध्ये प्राप्त झालेला आहे. यादी मोठी आहे, परंतु त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे मी आपल्याला या ठिकाणी सांगत आहे. आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.